मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे इतिहास। यावरती तब्बल 50 MCQ प्रश्न जे तलाठी भरती 2026 साठी सराव प्रश्नपत्रिका महत्त्वाच्या 9 या टॉपिकवरती आज आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल 50 पेक्षा अधिक 100 महत्त्वाचे आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला रोजच्या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न पाहिजे की 100 प्रश्न पाहिजे कमेंट नक्की करा। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे शहर कोणते? उत्तर येत असेल तर 3 सेकंदामध्ये उत्तर कमेंट करायचं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मोहनजोदडो हे सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे शहर आहे। पुढचा प्रश्न, ग्रेट बाथ महास्नानगृह कोणत्या स्थळी सापडले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मोहनजोदडो या ठिकाणी। पुढचा प्रश्न, ऋग्वेदातील सर्वात प्रसिद्ध नदी कोणती मानली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सरस्वती ही नदी ऋग्वेदातील सर्वात प्रसिद्ध नदी मानली जात असते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप महत्त्वाचे आणि PYQ हे प्रश्न आहेत। पुढचा प्रश्न आहे, गायत्री मंत्र कोणत्या वेदात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऋग्वेदामध्ये आहेत। कुठे आहे? गायत्री मंत्र हा ऋग्वेदात आहेत। पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत। पुढचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे। हे प्रश्न परीक्षेला विचारले गेलेले आहेत म्हणून तुम्हाला दिलेले आहे। प्रश्न आहे, महावीर जैन हे जैन धर्माचे कितवे तीर्थकार होते? तुमच्यासाठी ऑप्शन आहे ए 22वे, बी 23वे, सी 24वे आणि डी 25वे। योग्य उत्तर कमेंट करून नक्की सांगा। पुढचा प्रश्न, गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोठे झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बोधगया या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आहे। पुढचा प्रश्न, मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक होते। पुढचा प्रश्न, अर्थशास्त्र या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कौटिल्य हे अर्थशास्त्र या ग्रंथाचे लेखक आहेत। पुढचा प्रश्न, सम्राट अशोकाने कोणत्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलिंग। पुढचा, मित्रांनो, जर तुम्हाला तलाठी भरती किंवा MPSC ग्रुप सी साठी ज्या जागा निघाल्या आहेत त्या जागांसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे पाठीमागील पेपरमध्ये आलेले प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला पाहिजे असेल तर 5000 प्रश्नांची PDF ही आपल्याकडे उपलब्ध आहे फक्त 49 रुपयामध्ये आणि तुम्हाला 100 प्रश्नांची डेमो PDF ही दिली जाणार आहेत फ्रीमध्ये। टॉपिक तुमच्या समोर आहेत। प्रत्येक टॉपिकचे 500 प्रश्न जे PYQ आहेत आणि नवीनही विचारले जाऊ शकतात। लवकरात लवकर जाऊन, लिमिटेड ऑफर आहे फक्त 49 रुपये, लवकरात लवकर जाऊन ही PDF खरेदी करून घ्या आणि फ्री PDFचाही आनंद घ्या। पुढचा प्रश्न आहे, अशोकाचे शिलालेख कोणत्या लिपीत आढळतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ब्राह्मी या लिपीत आढळतात। मित्रांनो, तुम्हाला जर सांगितलं नाही ना तर तुम्ही व्हिडिओला लाईकही करत नाही आणि सबस्क्राईबही करीत नाही आणि मित्रांना तर शेअर लगेच करत नाही। तर तुम्हाला विनंती आहे, हे जे प्रश्न आहेत ते मी PYQ मधून शोधून तुमच्या सर्वांपर्यंत व्हिडिओ रोजच्या रोज घेऊन येत आहे का की तुम्हाला रोजच्या रोज प्रत्येक नवीन प्रश्न बघायला मिळावा आणि तो तुम्ही अवगत करावा आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुमची पोस्ट ही क्रॅक व्हायला हवीत। म्हणून मी रोजच्या रोज मेहनत करून एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवते आणि तुम्ही एक लाईक, एक शेअर आणि सबस्क्राईब करत नाही। काहीच मेहनत लागत नाही किंवा मग पैसेही लागत नाही तुमच्या या लाईक, शेअर, सबस्क्राईबसाठी। प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पुढचा प्रश्न आहे, गुप्त साम्राज्याचा संस्थापक कोण होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, श्रीगुप्त हा गुप्त साम्राज्याचा संस्थापक होता। पुढचा प्रश्न, भारताचा नेपोलियन म्हणून कोण ओळखला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अशोक हा
भारताचा नेपोलियन म्हणून ओळखला जातो? पुढचा प्रश्न, एलोरा वेरूळ येथील कैलास मंदिर कोणी बांधले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राष्ट्रकूट यांनी बांधलेत. मित्रांनो, तुमच्यासाठी जास्तीत जास्त प्रश्न यावा म्हणून उद्यापासून आपण तब्बल 80 ते 100 प्रश्न एका व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रश्न हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वाढवणार आहोत. त्यासाठी प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुढचा प्रश्न आहे, भारतात प्रथम अरब आक्रमण कोणी केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मोहम्मद बिन कासिम यांनी भारतात प्रथम आक्रमण केले होते. पुढचा प्रश्न, दिल्ली सल्तनतीचा पहिला सुलतान कोण होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बलबन हा दिल्ली सल्तनतीचा पहिला सुलतान होता. पुढचा प्रश्न, कुतुब मिनारचे बांधकाम कोणी सुरू केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कुतुबुद्दीन ऐबक यांनी कुतुब मिनारचे बांधकाम सुरू केले होते. पुढचा प्रश्न, बाजार नियंत्रण व्यवस्था कोणत्या सुलतानाने सुरू केली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अलाउद्दीन खिलजी यांनी बाजार नियंत्रण व व्यवस्था अलाउद्दीन खिलजी या सुलतानाने केली होती. पुढचा प्रश्न, पहिली पानिपतची लढाई कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1526 साली. कधी? 1526 साली पहिली पानिपतची लढाई झाली होती. पुढचा प्रश्न, मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होता. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, दीन ए इलाही धर्माची स्थापना कोणी केली? दीन ए इलाही धर्माची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अकबर यांनी केली. पुढचा प्रश्न, ताजमहल कोणी बांधला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शहाजहान यांनी ताजमहल बांधला होता. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1674 साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शिवनेरी. मित्रांनो, मी आतापर्यंत 100 ते 150 विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलचे आणि तलाठी भरती MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या पदांसाठी MPSC टॉपिकची PDF आतापर्यंत दिलेली आहेत आणि ते मुलं जे मी टॉपिक दिलेले नाही आहेत, उदाहरणार्थ बुद्धिमत्ता, गणित आणि इंग्लिश ह्या विषयाचे सुद्धा PDF माझ्याकडून ते घेत आहेत. त्या PDFची फीस इतकी आहे तरीही पण ते घेत आहेत का? कारण त्यांना ह्या 49 रुपयामध्ये मी दिलेले 5000 जे प्रश्न आहेत त्यामध्ये ते प्रश्न मी PYQ दिलेले आहेत, सर्च करून दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्नपत्रिका हाताळून मी ते प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. म्हणून त्यांना अपेक्षा आहे की पुढचाही जे मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्लिश या टॉपिकचेही असेच प्रश्न आपल्याला मिळतील. म्हणून ते जास्त प्रमाणात तीही PDF खरेदी करत आहेत. त्यासाठी तुम्हाला सांगते, तुमच्या जर ओळखीचे असेल, कोणी घेतली असेल तर विचारपूस करून बघा किंवा मला विचारा. मी तुम्हाला सांगेल की कोणी कोणत्या PDF घेतल्या, कशा घेतल्या, त्याचे डेमोही मी तुम्हाला दाखवून देईल. पुढचा प्रश्न आहे, अष्टप्रधान मंडळातील पेशवा यांचे मुख्य कार्य काय होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सैन्याचे नेतृत्व करणे हे अष्टप्रधान मंडळातील पेशव्यांचे मुख्य कार्य होते. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कोणत्या ठिकाणी घेतली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रायरेश्वर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला कोणत्या वर्षी जिंकला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1646 साली. पुढचा प्रश्न, अफजल खानचा वध कोणत्या किल्ल्याजवळ झाला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रतापगडाजवळ अफजल खानाचा वध झाला होता. पुढचा प्रश्न, शाहिस्ते खानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी छापा कोणत्या ठिकाणी टाकला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पुणे लाल महाल या ठिकाणी. पुढचा प्रश्न, सुरतेवरील पहिली मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या वर्षी केली होती?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1646 साली. मित्रांनो, 50 MCQ पैकी 50 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले, तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरं माहीत होते, शेवटी तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढचा प्रश्न आहे, पुरंदरचा तह कोणामध्ये झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यामध्ये पुरंदरचा तह झाला होता. पुढचा प्रश्न, पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1665 साली पुरंदरचा तह झाला होता. पुढचा प्रश्न, आग्रा येथून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1666 साली. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1681 साली झाला होता. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या संस्कृत ग्रंथाचे नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बुद्धभूषणम. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांना कोणत्या ठिकाणी पकडण्यात आले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संगमेश्वर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, छत्रपती राजाराम महाराजांनी राजधानी कोणत्या किल्ल्यावर हलवली होती? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जिंजी या ठिकाणी हलवली होती. पुढचा प्रश्न, मराठ्यांच्या इतिहासातील जिंजीचा कालखंड कोणाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजाराम महाराजांच्याशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, शाहू महाराजांची सुटका मुघलांनी कोणत्या वर्षी केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1707 साली केली. पुढचा प्रश्न, मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बाळाजी विश्वनाथ हे होते. पुढचा प्रश्न, हिंदू पतपातशाहीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रसिद्ध असलेले पेशवे कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बाजीराव प्रथम हे होते. पुढचा प्रश्न, बाजीराव प्रथम यांचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रावरेखेडी या ठिकाणी झाला होता. पुढचा प्रश्न, तिसऱ्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सदाशिव भाऊ यांनी केले होते. पुढचा प्रश्न, मराठ्यांचा प्रमुख प्रतिस्पर्धी अहमद शहा अब्दाली कोणत्या देशाचा शासक होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अफगाणिस्तानचा शासक होता. पुढचा प्रश्न, सालबाईचा तह कोणत्या वर्षी झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1782 साली सालाबाईचा तह झाला होता. पुढचा प्रश्न, वसईचा तह कोणत्या वर्षी झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1802 साली वसईचा तह झाला होता. पुढचा प्रश्न, मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा कोण होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बाजीराव द्वितीय हे मराठा साम्राज्याचे शेवटचे पेशवा होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील भीमा कोरेगावची लढाई कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1818 साली 1818 साली महाराष्ट्रातील भीमा कोरेगावची लढाई झाली होती. मित्रांनो, हे होते इतिहास या टॉपिकवरती 50 MCQ प्रश्न आणि असेच प्रत्येक टॉपिकवरती प्रत्येक विषयावरती आपण तब्बल 1000 प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून तलाठी प्रिलिमसाठी देत आहोत. फ्री PDF देत आहोत आणि चार्जेस PDF तुम्हाला देत आहोत. स्क्रीनवरती आपला नंबर दिलेला आहे. तुमच्या सर्वांसाठी नंबर सांगते 70 57 69 78 08 यावरती व्हॉट्सअप नंबर संपर्क साधायचा आहे आणि तुम्ही ही PDF मागून घ्यायची आहेत. तुम्हाला PDF घ्यायची नसली तरीही फ्री डेमोमधील PDF आहे. प्रत्येक विषयाची ती तुम्ही बघून वाटलं तर PDF खरेदी करायची आहे, पण फ्री डेमो PDF नक्की बघा आपली. इथेच थांबूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद.